सोलापूर महानगरपालिकेकडून बनावट बांधकाम परवान्यांवर कठोर कारवाई सुरू असून बुधवार पेठेतील वैरागकर हाईट्स इमारतीतील बेकायदेशीर बांधकामांवर बुधवारी पाडकाम करण्यात आले। पार्किंगच्या जागेत बांधलेले 4 गाळे तसेच तळघरातील 3 गाळे ब्रेकरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। पोलीस बंदोबस्तात सकाळी 11:30च्या सुमारास ही कारवाई सुरू झाली। महापालिकेत एकूण 96 बनावट बांधकाम परवान्यांचे प्रकरण उघडकीस आले असून त्यापैकी 35 बांधकामे नियमित होऊ शकत नसल्याने पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे। नगररचना विभागाने वैरागकर हाईट्सचे मालक इसाक वैरागकर यांना यापूर्वी नोटीस बजावली होती, मात्र नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित गाळे बेकायदेशीर ठरवत कारवाई करण्यात आली। यावेळी इमारतीलगत असलेल्या पानटपरीवरही अतिक्रमण विभागाने हातोडा चालवला। या कारवाईवेळी सहाय्यक संचालक नगररचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता आनंद जोशी, शकील शेख, गणेश काकडे, बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दीपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार, रोहित हरखे तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते।